जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। श्रील प्रभुपाद की जय। श्रीमद् भागवतम स्कंद क्रमांक 1 अध्याय क्रमांक 9 भीष्मदेवांचे महानिर्वाण। श्लोक क्रमांक 10। कृष्णं च तत्प्रभावज्ञ आसीनं जगदीश्वरं हृदिस्थं पूजयामास माययोपात्त विग्रहम। भगवान श्री कृष्ण प्रत्येकाच्याच अंतःकरणात नित्य निवास करतात आणि तरीही ते आपल्या अंतरंगा शक्तीने आपला दिव्य विग्रह प्रकट करतात। तेच दिव्य देहधारी भगवान आता भीष्मदेवांच्या जवळ बसले होते आणि त्यांची थोरवी यथार्थपणे जाणणाऱ्या भीष्मांनी त्यांचे पूजन केले। तात्पर्य, भगवान सर्व ठिकाणी सदैव असतात, यामुळेच त्यांची सर्व व्यापकता व सर्व शक्तिमानता दिसून येते। ते आपल्या वृंदावनात, आपल्या नित्यधामात नित्य असतातच आणि त्याच वेळी ते प्रत्येकाच्या अंतःकरणातही असतात। एवढेच नव्हे तर ते प्रत्येक अदृश्य कणात सुद्धा असतात। त्यांना जेव्हा दिव्य देह धारण करून या जगात प्रकट व्हावयाचे असते तेव्हा ते आपल्या अंतरंगा शक्तीने प्रकट होतात। त्यासाठी त्यांना बाह्य शक्तीच्या साह्याची आवश्यकता नसते। या बहिरंगा शक्तींचा त्यांच्या देहाशी काहीच संबंध नसतो। श्रीकृष्णांच्या रूपाचे हे सत्य श्री भीष्मदेवांना माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी श्रीकृष्णांची भक्तिभावाने पूजा केली। श्लोक क्रमांक 11। पांडुपुत्रानुपासीनान प्रश्रय प्रेम संगतान अभ्याचष्टानुरागा श्रेरंदिभूतेन चक्षुषा। महाराज पांडूचे पुत्र शेजारीच शांत बसले होते। मृत्यूपंथाला लागलेल्या आपल्या पितामहाविषयी प्रेम त्यांच्या मनी दाटून आले होते। हे पाहून भीष्मदेवांनी त्यांचे भावना वेगाने अभिनंदन केले। त्यांच्याविषयी स्नेहाने भीष्मदेवांचे हृदय भरून आले आणि त्यांच्या नेत्रातून प्रेमाश्रू वाहू लागले। तात्पर्य, महाराज पांडूंच्या मृत्यूसमयी त्यांची मुले अगदी लहान होती। स्वाभाविकपणे त्यांचे पालन पोषण राजकुळातील वडीलधाऱ्या मंडळींच्या, विशेषतः भीष्मदेवांच्या प्रेमाखाली झाले। पुढे पांडव मोठे झाल्यानंतर धूर्त दुर्योधन आणि त्याचे बंधू यांनी त्यांना फसविले। पांडव पूर्णपणे निरपराधी आहेत, त्यांना अकारण संकटात ढकलले जात आहे हे पूर्णपणे माहीत असूनही राजनैतिक कारणामुळे भीष्मदेव त्यावेळी पांडवांचा पक्ष घेऊ शकले नाहीत। आता आयुष्याच्या या अंतिम समयी आपली युधिष्ठिरादी नातवंडे उन्नत पदाला पोचलेली त्यांनी पाहिली। त्या सर्वांना आपल्या जवळच बसलेले पाहून या महान योद्धाला आपले अश्रू आवरणे अशक्य झाले। त्यांच्या नेत्रातून सारखे अश्रू पाझरत होते। आता ते सर्वात समाधानी व्यक्ती होते, कारण दुर्योधनाच्या स्थानी आता युधिष्ठिर राजसिंहासनावर होते, म्हणून त्यांनी त्यांचे अभिनंदन केले। श्लोक क्रमांक 12। अहो कष्टमहो न्यायम यद्यूयम धर्मनंदना जीवितुम नार्हत क्लिष्टम विप्रधर्माच्युताश्रया। भीष्मदेव म्हणाले, अरे रे, मूर्तिमंत धर्माचे तुम्ही पुत्र असूनही किती कष्ट आणि केवढा अन्याय तुम्हाला सहन करावा लागला। त्या तीव्र छळवादातून तुम्ही जिवंत राहणे सुद्धा अशक्य होते। केवळ ब्राह्मण, धर्म आणि परमेश्वर यांनीच तुमचे संरक्षण केले। तात्पर्य, कुरुक्षेत्रातील युद्धामध्ये झालेले प्रचंड नरसंहार पाहून युधिष्ठिर महाराजांचे मन अप्रसन्न होते। भीष्मदेवांना हे समजू शकत होते, म्हणूनच सर्वप्रथम त्यांनी युधिष्ठिरांना जे अपरिमित कष्ट सोसावे लागले
त्यासंबंधी बोलण्यास आरंभ केला. युधिष्ठिरावर आलेली संकटे केवळ अन्यायामुळे होती आणि कुरुक्षेत्रावरील युद्ध हे त्या अन्यायाच्या प्रतिकारासाठीच लढले गेले. त्यामुळे त्यातील नरसंहाराविषयी शोक करू नये असे त्यांनी सांगितले. विशेषतः ही गोष्ट त्यांना दाखवून द्यावयाची आहे की पांडवांना नेहमीच ब्राह्मण, धर्मतत्वे आणि परमेश्वर यांनी रक्षिले आहे. जोपर्यंत या तिघांचे त्यांना संरक्षण आहे तोपर्यंत त्यांनी निराश होण्याचे काहीच कारण नव्हते. भीष्मदेवांनी या रीतीने युधिष्ठिर महाराजांना औदासीन्य दूर करण्यास उत्तेजन दिले. जोपर्यंत एखादी व्यक्ती पूर्णपणे परमेश्वरी इच्छेशी सहकार्याने वागत आहे, अधिकृत ब्राह्मणांचे व वैष्णवांचे मार्गदर्शन घेत आहे आणि धर्मतत्वांचे काटेकोरपणे परिपालन करीत आहे, तोपर्यंत अंतःकरणात निराशा आणि औदासीन्य येण्याचे कारण नाही. परिस्थिती कितीही आणीबाणीची असली तरी गोंधळून जाण्याचे कारण नाही. एक अधिकारी पुरुष या नात्याने भीष्मदेवांना ही गोष्ट पांडवांच्या मनावर बिंबवावयाची आहे. श्लोक क्रमांक 13. संस्थिते तीर्थे पांडो पृथा बाल प्रजा वधू युष्मत्कृते बहून क्लेशान प्राप्ता तोकवती मुहू. माझी सून कुंती हिच्या संबंधी बोलावयाचे तर थोर सेनानी पांडूच्या मृत्यूनंतर ती विधवा झाली. तिच्या पदरी तुम्ही लहान मुले होता आणि त्यामुळे तिला कष्ट सोसावे लागले, आणि जेव्हा तुम्ही मुले मोठी झालात तेव्हा सुद्धा तुमच्या कृतीमुळे तिला अतिशय दुःख सोसावे लागले. तात्पर्य, कुंतीच्या दुःखांना दुहेरी स्वरूप आहे. एकतर तरुण वयात वैधव्य आले आणि राजकुटुंबात आपल्या लहान मुलांना वाढविणे तिला भाग होते, ही पहिली दुःखाची गोष्ट. पुढे जेव्हा मुले मोठी झाली तेव्हाही त्यांच्या कृतीमुळे तिला दुःखच प्राप्त झाले. तिला दुःखच भोगत राहावे लागले. याचा अर्थ हा की दैवानेच तिच्या कपाळी दुःखभोग लिहून ठेवला होता आणि चित्त शांत ठेवून हे सोसणे एवढेच कोणालाही करता येणे शक्य होते. श्लोक क्रमांक 14. सर्वं कालकृतं मन्ये भवतां च यदप्रियं सपालो यद्वशे लोको वायोरीव घनावली. मला असे वाटते की ही सर्व काळाची करणी आहे. काळ प्रत्येकास अनुलंघ्य आहे. ज्याप्रमाणे मेघ समूह वायूच्या अधीन असतो, त्याप्रमाणे सर्व लोकातील जीवमात्रे या काळाच्या अधीन असतात. तात्पर्य, काळाची सत्ता आपल्या विश्वात सर्वत्र चालते, तशीच ती अन्य सर्व लोकांवरही चालते. सूर्यलोकासहित सर्व मोठमोठ्या लोकांवर वायूची सत्ता आहेच. त्या वायूच्या शक्तीमुळेच मेघांचा समूह वाहून नेला जातो. त्याचप्रमाणे काळ हेही अनुलंघ्य असे तत्व आहे आणि वायू सहित अन्य महाभूते या सर्वांच्या हालचालीवर त्याचे नियंत्रण आहे. या जगातील वस्तू मात्रावर काळाची सत्ता चालते. काळ म्हणजे परमेश्वराचा सर्व शक्तिमान प्रतिनिधीच आहे. म्हणून काळाच्या अकल्पनीय कृतीमुळे युधिष्ठिरांनी खिन्न होऊ नये. जोपर्यंत मनुष्य भौतिक जगातील बंधनाने जखडलेला आहे तोपर्यंत त्याने काळाच्या क्रियाप्रतिक्रियांचे आघात सोसलेच पाहिजेत. युधिष्ठिरांनी असे समजण्याचे कारण नाही की पूर्वजन्मीच्या पापांची फळे ते या जन्मी परिणाम म्हणून भोगीत आहेत. अत्यंत पुण्यशील माणसे ही भगवंतांशी अत्यंत एकनिष्ठपणे राहतात, कारण त्यांना अधिकारी अशा ब्राह्मण आणि वैष्णवांचे मार्गदर्शन असते आणि ते ती धर्मतत्वे काटेकोरपणे पाळत असतात. ही तीन तत्वे मनुष्याच्या जीवनामध्ये मार्गदर्शक ध्येये म्हणून असावेत. काळाच्या युक्तामुळे कोणीही विचलित होऊ नये. अखिल ब्रह्मांडांचे नियंता असलेले ब्रह्मदेव सुद्धा काळाच्या अधीनच आहेत. त्यामुळे काळाच्या नियंत्रणाविषयी कोणीही आक्षेप घेण्याचे कारण नाही. प्रत्येकाने आपली धर्मतत्वे कठोरपणाने पाळली पाहिजेत. श्लोक क्रमांक 15. यत्र धर्म सुतो राजा गदा पानीर वृकोदर कृष्णोस्त्री गांडीवम चापम
सुहृत कृष्णस्ततो विपत. अहो, या अपरिहार्य काळाचा महिमा किती अद्भुत आहे. त्याच्या विरुद्ध कोणालाही जाता येणे शक्य नाही. नाहीतर प्रत्यक्ष धर्म नियंत्रण करणाऱ्या यमधर्माचा पुत्र राजा युधिष्ठिर, गदायुद्धात प्रवीण असलेला भीम, गांडीव धनुष्य घेऊन सिद्ध असणारा श्रेष्ठ धनुर्धर अर्जुन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व पांडवांचे कल्याण करणारे भगवान श्रीकृष्ण असे सर्वजण एकत्र असतानाही असे विपरीत कसे घडले असते? तात्पर्य, लौकिक अथवा आध्यात्मिक साधनांच्या दृष्टीने पाहता पांडवांकडे कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. लौकिक दृष्टीने पाहता ते उत्तम रीतीने सज्ज होते. त्यांच्याकडे भीम आणि अर्जुन असे दोन मोठे योद्धे होते. आध्यात्मिक दृष्टीने पाहता राजा स्वतः धर्माचे उत्कृष्ट प्रतीक होता आणि विशेष म्हणजे देवादिदेव भगवान श्रीकृष्ण स्वतः त्यांचे हितचिंतन करीत होते. असे असूनही अनेक वेळी पांडवांना प्रतिकूल परिस्थितीतून जावे लागले. पुण्यकृत्यांचे बळ, व्यक्तींचे बळ, श्रेष्ठ नियोजनाची शक्ती, शस्त्रास्त्रांचे सामर्थ्य या सर्वांवर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांची दृष्टी असे. इतके सर्व असूनही पांडवांना जीवनात कितीतरी अनिष्टे स्वीकारावी लागली. याचे स्पष्टीकरण केवळ एकच, काल महिमा अनुलंघनीय असा आहे. काळ हा ईश्वरीय शक्तीचाच अंगभूत आहे आणि त्यामुळेच त्याची करणी, त्याच्या लीला प्रत्यक्ष भगवंतांचीच अजिंक्य इच्छा प्रकट करतात. मानवी नियंत्रण शक्तीच्या बाहेर जर एखादी गोष्ट असेल तर तिच्याविषयी खंत करण्यासारखे काहीही नाही. श्लोक क्रमांक 16. नहस्य करहि छिद्राजन पुमान वेद विदित्सितम यद्विजिज्ञासया युक्ता मुह्यन्ति कवयोपिहि. हे राजा, कोणालाही भगवंतांच्या मनातल्या योजनांची कल्पना करता येणे शक्य नाही. मोठमोठे महाज्ञानी देखील त्या योजनांचे संपूर्ण आकलन करताना पूर्णपणे गोंधळून जातात. तात्पर्य, आपल्या पूर्वीच्या पापकृत्यामुळे आणि परिणामतः भोगाव्या लागणाऱ्या क्लेशांनी महाराज युधिष्ठिर अतिशय उद्विग्न झाले. येथे भीष्म पितामहांनी त्यांच्या उद्विग्नतेचे समूळ निरसन केले. भीष्मदेव 12 महाजनांपैकी एक आहेत. त्यांनी महाराज युधिष्ठिरांच्या मनावर हे ठसविले की अगदी प्राचीन काळापासून शिव आणि ब्रह्मदेव यांच्यासारखे देवसुद्धा भगवंतांच्या मनातल्या नेमक्या योजना समजू शकले नाहीत. तेथे आपण कोण आहोत आणि आपल्याला काय कळणार या संबंधी विचार करणे हे सुद्धा व्यर्थ आहे. थोर ऋषी मुनींनी व्यापक आणि सखोल असे तात्विक चिंतन करूनही भगवंतांच्या योजनेचा त्यांना काही सुगावा लागला नाही. त्यामुळेच भगवंतांच्या आज्ञेचे पालन करणे हेच सर्वात उत्तम सूत्र आहे. पांडवांना सोसावी लागलेली दुःखे ही त्यांच्या पूर्वकृत्यांचा परिणाम म्हणून सोसावी लागली असे मुळीच नाही. भगवंतांना नीतीच्या साम्राज्याची प्रस्थापना करावयाची होती आणि त्यासाठी त्यांच्या स्वतःच्या सद्भक्तांना नीतीचा विजय व्हावा म्हणून काही काळ दुःख सोसणे क्रमप्राप्त होते. अंततः सत्याचा, नीतीचा विजय झाला हे पाहून भीष्मदेवांना अत्यंत समाधान झाले. ते स्वतः जरी राजा युधिष्ठिरांच्या विरुद्ध लढले होते तरीही राजा युधिष्ठिर राज्यावर बसले हे पाहून त्यांना अत्यंत आनंद झाला. भीष्मासारख्या पराक्रमी योद्ध्याला सुद्धा कुरुक्षेत्राचे युद्ध जिंकता आले नाही, कारण भगवंतांना असे सिद्ध करावयाचे होते की पाप कोणत्याही परिस्थितीत नीतीवर विजय मिळवू शकत नाही, तेथे पापाच्या बाजूने लढणारे कोणीही असो. भीष्मदेव स्वतः भगवंतांचे श्रेष्ठ भक्त होते, परंतु त्यांनी पांडवांच्या विरोधात युद्ध केले. त्यामागेही परमेश्वराचीच इच्छा होती, कारण
परमेश्वराला असे दाखवावयाचे होते की भीष्मदेवासारखा योद्धा देखील अन्यायाच्या पक्षाकडून लढला तरी जिंकू शकत नाही. येथे श्लोक क्रमांक 17. तस्मादिदं दैवतंत्रं व्यवस्य भरतर्षभ तस्यानुविहितो नाथ पाहि प्रजाप्रभो. हे भरतकुलोत्पन्न श्रेष्ठ पुरुषा, मी निश्चयाने सांगतो की जे घडले ते सर्व परमेश्वराच्या इच्छेप्रमाणेच घडले आहे. परमेश्वराची ही अचिंत्य योजना तूही मान्य कर आणि तू तिचे पालन कर. तू आता राजा झाला आहेस, म्हणून हे राजा, आता अनाथ झालेल्या आपल्या प्रजेचे तू योग्य प्रकारे पालन कर. तात्पर्य, आपल्याकडे एक सार्वत्रिक म्हण आहे, लेकी बोले सुने लागे. भगवानही त्याप्रमाणे जगाला शिकविण्याच्या उद्देशाने येथे आपल्या भक्तांना शिकवित आहेत. भक्ताला भगवंतांकडून नवे काही शिकावयाचे असते असे नाही, कारण आपल्या प्रामाणिक भक्ताच्या अंतःकरणात राहून भगवान तेथूनच त्याला शिकवित असतात. म्हणून जेथे कधी भगवद्गीतेच्या शिकवणीप्रमाणे भक्ताला शिकविण्याचा देखावा केला जातो, तो अल्पबुद्धीच्या लोकांना शिकवण देण्यासाठीच असतो. भक्ताचे कर्तव्य एवढेच असते की आपल्याला सोसावे लागणारे कष्ट म्हणजे भगवत प्रदत्त वरदान आहे असे समजून आक्षेप न घेता ते सोसणे. भीष्मदेवांनी पांडवांना असा परामर्श दिला की त्यांनी राज्य शासनाचे उत्तरदायित्व निशंकपणे स्वीकारावे. कुरुक्षेत्रावरील युद्धामुळे प्रजाजनामध्ये असुरक्षितपणाची भावना उत्पन्न झाली होती आणि आता युधिष्ठिर महाराज राज्याची धुरा केव्हा स्वीकारतात याचीच ते वाट पाहत होते. शुद्ध भगवत भक्त सर्व प्रकारच्या कष्टांना भगवंतांची कृपाच असल्याचे समजतो. भगवंत परमस्वरूपी आहेत आणि या दोघात लौकिक अंतर नाही. श्लोक क्रमांक 18. एष वै भगवान साक्षादाद्यो नारायण पुमान मोहयन मायया लोकम गूढश्चरित वृष्णीषु. हे श्रीकृष्ण म्हणजे इतर कोणी नसून साक्षात अचिंत्य पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. ते आदि नारायण असून परमभोक्ते आहेत. ते आमच्यापैकी एक असल्यासारखे वृष्णी कुळात वावरत आहेत आणि आपल्या माया शक्तीने ते आपल्याला मोहित करून टाकीत आहेत. तात्पर्य, ज्ञान मिळविण्याची वैदिक पद्धत अवरोह प्रकारची आहे. अधिकारी पुरुषांकडून शिष्य परंपरेनेच ज्ञान घेता येते. हे ज्ञान काही अप्रबुद्ध लोक समजतात त्याप्रमाणे एका विशिष्ट व्यक्तीच्या मतावर अवलंबून नसते. आपले वडील कोण हे समजून घ्यायला आपली माता हीच योग्य अधिकारी व्यक्ती आहे. अशा गोपनीय गोष्टीसाठी तीच योग्य अधिकारी आहे. तेव्हा अधिकाऱ्याला हटवादी म्हणता येणार नाही. भगवद्गीतेच्या 4थ्या अध्यायात हे सत्य समर्थन करून सांगितले आहे. अधिकारी व्यक्तीकडून ज्ञान मिळविणे हीच ज्ञानसंपादनाची सर्वोत्तम पद्धती होय. अगदी हीच पद्धती जगात सर्वत्र सत्य म्हणून स्वीकारली जाते. परंतु केवळ वितंडवादी लोकच विरुद्ध वक्तव्य करतात. उदाहरण म्हणून पाहूया. आधुनिक अवकाशयान आकाशात उडते आणि शास्त्रज्ञ सांगतात की आपण चंद्राच्या विरुद्ध भाग तिथे जाऊन पाहिला. तेव्हा लोक त्यांच्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवतात, कारण त्यांनी शास्त्रज्ञांना अधिकारी मानलेले आहे. अशा अधिकारी व्यक्ती सांगतात आणि सामान्य लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. परंतु वैदिक सत्यासंबंधी मात्र असा विश्वास ठेवू नये असे त्यांना शिकविले जाते. जरी कधी त्यांनी विश्वास ठेवलाच तरीही ते आपले एक वेगळे भाष्य निर्माण करीत असतात. प्रत्येक मनुष्य वैदिक ज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्याची इच्छा बाळगून आहे, परंतु मूर्खपणाने ते या ज्ञानाला अमान्य करतात. याचा अर्थ असा की ही वाट चुकलेली माणसे
एका प्रकारच्या अधिकारी व्यक्तीवर, शास्त्रज्ञावर विश्वास ठेवतात, परंतु वेदांचा अधिकार मात्र नाकारतात. परिणामतः त्यांचे अधःपतन झाले आहे. येथे एक अधिकारी व्यक्ती आपल्या अधिकार वाणीने सांगत आहे की श्रीकृष्ण म्हणजे साक्षात देवाधिदेव आणि आदिनारायण आहेत. अद्वैतवादी आद्य शंकराचार्य सुद्धा आपल्या गीता भाष्याच्या आरंभी सांगतात की देवादिदेव आदिनारायण हे लौकिक निर्मितीच्या अतीत आहेत. नारायण परो व्यक्ताद अंडम अव्यक्त संभवम अंडस्यांत स्तिव मे लोका सप्तद्वीपाच मेदिनी. भगवद्गीता भाष्य श्री शंकराचार्य कृत. विश्व ही भौतिक निर्मिती आहे आणि नारायण अशा भौतिक सृजनाच्या अतीत आहेत. भीष्मदेव दिव्य ज्ञानाच्या तत्वांना जाणणाऱ्या 12 महाजनांपैकी एक आहेत, हे मागे सांगितलेच आहेत. श्रीकृष्ण आदिपुरुष भगवंत असल्याच्या त्यांच्या पुष्टीचे निराकारवादी शंकराचार्यांनी समर्थन केले आहे. तसेच इतर सर्वच आचार्य या विधानाचे समर्थन करतात. अशा रीतीने श्रीकृष्णांना भगवंत न स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. भीष्मदेव श्रीकृष्णांना आदिनारायण म्हणतात. या त्यांच्या म्हणण्याला ब्रह्मदेवांची पुष्टी आहे. भागवतम 10.14.14. भगवान श्रीकृष्ण आदिनारायण आहेत. आध्यात्मिक जगात ज्यांना वैकुंठ म्हटले जाते, असंख्य नारायण आहेत. ते सर्व भगवंतच आहेत. ही सर्व नारायण रूपे श्रीकृष्णांचीच विस्तार रूपे आहेत. श्रीकृष्णांनी स्वतःचा श्री बलदेवांच्या रूपाने वैभव प्रकाश केला. श्री बलदेवांनी अनेक रूपे प्रकाशित केली, जसे संकर्षण, प्रद्युम्न, अनिरुद्ध, वासुदेव, नारायण, पुरुष, राम आणि नृसिंह इत्यादी. ही सर्व रूपे विष्णू तत्वात मोडतात आणि श्रीकृष्ण या सर्व विस्तारांचे मूळ आहेत. म्हणून ते प्रत्यक्ष भगवंत आहेत. ते भौतिक जगाचे सृजनकर्ते आहेत आणि सर्व वैकुंठ लोकामधील अधिष्ठाते नारायण आहेत. असे असताना त्यांचे मानव प्राण्यामध्ये येणे, वागणे हे सर्वच संभ्रमात टाकणारे आहे. म्हणून ते भगवद्गीतेत म्हणतात की मूढजन त्यांच्या वृत्तीच्या मागील गूढ सूत्र न समजता त्यांना इतरांसारखेच सामान्य मानव समजतात. श्रीकृष्णांच्या बाबतीत होणाऱ्या या भ्रमाचे कारण म्हणजे त्यांच्या अंतरंगा व बहिरंगा अशा दुहेरी शक्तींचा तटस्थ नावाने ओळखल्या जाणाऱ्या त्रयस्थ शक्तीवर होणारा प्रभाव होय. जीव त्यांच्या तटस्थ शक्तीचे विस्तार आहे. असे हे तटस्थ शक्ती असलेले जीव कधीकधी अंतरंगा शक्तीने तर कधीकधी बहिरंगा शक्तीने प्रभावित झालेले असतात. आपल्या अंतरंगा शक्तीने श्रीकृष्ण असंख्य नारायण रूपात प्रकाशित होतात आणि दिव्य जगतातील जीवांशी ते प्रेमाचे आदान प्रदान करतात व त्यांच्या दिव्य प्रेममय सेवेचा स्वीकार करतात. कधीकधी ते बहिरंगा शक्तीच्या निर्मितीत अर्थात भौतिक सृष्टीत प्राणीमात्रांचे त्यांच्याशी असलेले नाते पुनर्स्थापित करण्यासाठी मानव, प्राणी, देवता इत्यादी वेगवेगळ्या योनीतून अवतीर्ण होत असतात. भीष्मदेवांसारखे अधिकारी केवळ त्यांच्याच कृपेने अशा भ्रमातून मुक्त असतात. श्लोक क्रमांक 19. अस्यानुभावम भगवान वेद गुह्यतमं शिव देवर्षिर नारद साक्षात भगवान कपिलो नृप. हे राजा, भगवान शंकर, देवर्षी नारद आणि भगवंतांचाच अवतार असलेले कपिल महामुनी हे त्यांच्याशी असलेल्या साक्षात संबंधामुळेच त्यांची अतिशय गूढ थोरवी जाणतात. तात्पर्य, भगवंतांचे सर्व शुद्ध भक्त हे भाव आहेत. अर्थात ते वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्य सेवा भावातून भगवंतांची थोरवी जाणतात. ज्याप्रमाणे भगवंतांच्या विस्तारित रूपांपासून त्यांची इतर असंख्य रूपे प्रकट झालेली आहेत, त्याप्रमाणे आपापल्या भावानुसार
सेवेतून आदान प्रदान करणारे त्यांचे शुद्ध भक्तही असंख्य आहेत. सामान्यतः भगवंतांचे 12 थोर भक्त आहेत. त्यांना महाजन असे म्हणतात. ब्रह्मा, नारद, शिव, कुमार, कपिल, मनु, प्रल्हाद, जनक, भीष्मदेव, शुकदेव गोस्वामी, बळी महाराज आणि यमराज अशी त्यांची नावे होत. भीष्मदेव जरी त्यांच्यापैकी एक होते तरी त्यांनी या ठिकाणी केवळ 3 महाजनांचाच उल्लेख केलेला आहे. ते भगवंतांची थोरवी पूर्णपणे जाणून होते. आधुनिक काळातील थोर आचार्य श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर स्पष्ट करतात की भगवंतांच्या थोरवीचा साक्षात अनुभव झाल्यावर भक्त भावविभोर होतो. त्या अवस्थेत त्याच्या शरीरात रोमांच, अश्रू, कंप, स्वेद इत्यादी लक्षणे प्रकट होतात. भगवंतांच्या थोरवीची जाण दृढ होत जाते, तशी ही लक्षणे तीव्र होत जातात. भावांची विविध प्रकारची अशी देवाणघेवाण यशोदा आणि भगवंत दामबंधन यांच्यात होते, तशीच ती भगवंत आणि अर्जुन यांच्यात अर्जुनाचा सारथी होणे दिसून येते. भक्ताच्या अधीन होण्यातून त्यांचे महात्म्य प्रदर्शित होते. त्यांच्या थोरवीचे हे एक आगळे वेगळे वैशिष्ट्य आहे. शुकदेव गोस्वामी आणि कुमार हे जरी दिव्यत्वात स्थित होते तरी ते दुसऱ्या प्रकारच्या भाव वैशिष्ट्यांनी प्रभावित झाले आणि भगवंतांचे शुद्ध भक्त झाले. भगवंतांकडून भक्तांना जे संकटात टाकले जाते ती ही भक्त आणि भगवंत यांच्यातील वेगळ्याच प्रकारची दिव्य भावातील देवाणघेवाण आहे. भगवंत म्हणतात, मी माझ्या भक्ताला संकटात टाकतो, त्यामुळे तो अधिक शुद्ध होतो आणि माझ्या संबंधातील दिव्य भावाचे अधिक पात्रतेने रसास्वादन करतो. भक्ताला संकटात टाकल्यामुळे तो भौतिक संबंधातून मुक्त होतो. भौतिक भोगसुख प्राप्त होण्यावर लौकिक संबंध अवलंबून असतात आणि हे भौतिक सुख मुख्यत्वे साधन संपत्तीवर अवलंबून असते. म्हणून भगवंत जेव्हा ऐहिक साधन संपत्ती काढून घेतात तेव्हाच भक्ताला त्यांच्या दिव्य प्रेममय सेवेची सर्वथा ओढ असते. याप्रमाणे भगवंत पतित जीवाला भौतिक अस्तित्वाच्या मृगजळातून बाहेर काढतात. आपल्या पापकृत्यामुळे ओढावलेली संकटे आणि कृपेच्या रूपाने भगवंतांकडून हेतुपूर्वक आलेली संकटे ही वेगळी असतात. हे भगवंतांचे महात्म्य विशेष करून ब्रह्मा, शिव, नारद, कपिल, भीष्म यांनीच जाणलेले आहे आणि त्यांच्या कृपेने ते जाणून घेण्याची पात्रता आपल्यात येते. श्लोक क्रमांक 20. यम मन्यसे मातुलेयम प्रियम मित्रम सुहृतम मम अकरो सचिवम दूतम सोहरदा दथ सारथिम. हे राजा, ज्यांना केवळ अज्ञानामुळे तू आपला मामेभाऊ, प्रिय मित्र, श्रेष्ठ हितचिंतक मानलेस आणि नंतर मंत्री, दूत आणि स्नेहभावामुळे सारथी बनविलेस, ते हे साक्षात पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. तात्पर्य, श्रीकृष्ण जरी पांडवांचे मामेभाऊ, प्रिय मित्र, हितचिंतक, मंत्री, दूत, उपकारक इत्यादी असले तरी ते साक्षात देवादिदेव परमेश्वर आहेत. आपल्या एकनिष्ठ भक्ताविषयी त्यांच्या मनात जी अकारण स्वाभाविक करुणा आणि कृपा वसत असते त्यामुळे वरील अनेक प्रकारची कार्ये ते करीत असतात. त्याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी आपली भगवत्ता सोडून दिली आहे. त्यांना इतरांसारखे सामान्य मानव समजणे म्हणजे पराकोटीचे अज्ञान आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंदा. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. श्रील प्रभुपाद की जय.